नमस्कार. कसे आहात सर्वजण? आय होप की तुमचा 21 जुलै करताचा राज्यसेवेचा पूर्व परीक्षेचा अभ्यास चांगला चालू असणार आहे. आय नो की आत्ता तुम्ही खूप काही जण रिव्हिजन या फेजमध्ये असणार आहे. हां, एक्झाम पुढे जाऊ शकते का नाही जाऊ शकते त्याच्याबद्दल तर कोणी ऑफिशियली आत्ता सांगू शकत नाही. पण आपली एक्झाम 21 तारखेला आहे आणि आजपासून म्हणजे 30 जून हा डेटपासून मी जर मोजायला सुरुवात केली 20 तारखेपर्यंत, तर आपल्याकडे 21 दिवस आहे. म्हणून मी या स्ट्रॅटेजीचं नाव दिलेलं आहे 21 दिवसांची स्ट्रॅटेजी. तर राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेकरता आपण बघणार आहोत. तुमचे जे काही डाऊट्स वगैरे आहे ते मोस्ट ऑफली मी याच्यात कव्हर करणार आहे. तरी कोणते तरी तुमच्याकडे डाऊट्स उरले तर हा सेशन आता तर मी रेकॉर्ड करत आहे. अपलोड झाल्यानंतर खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहू शकतात. डायरेक्टली सुरुवात करूया. सर्वात म्हणजे जास्तीत जास्त मोठा मला सेशन करायचा नाही आहे. मी सीसॅट करता पण एक वेगळं स्ट्रॅटेजीचं सेशन दिलेलं आहे. त्याच्यात पेपर 2 कव्हर होणार आहे. आत्ता आपण सध्या पेपर 1 बद्दल बोलत आहोत. याच्यामध्ये यावर्षी करता बघा तुम्हाला राज्यसेवेमध्ये टोटल 524 जागा आहे. त्याच्यामधून आपल्या राज्यसेवा परीक्षामध्ये 431, त्यानंतर हे फॉरेस्ट आणि त्यानंतर हे इंजिनिअरिंग सर्व्हिसेस असं 524 आहे. याच्यापैकी या 431चं 48चं आणि 45चं वेगवेगळं बायफर्केशन दाखवतोय. हे 431 पदं टोटल 431 पद याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं भेटणार. निरीक्षण अधिकारी, सहाय्यक आयुक्त, त्याच्यानंतर उपजिल्हाधिकारी 7 पदे आहे. याच्यात सगळं वाढ होण्याची अजूनही शक्यता असते, कारण की मेन्सचा फॉर्म आपण जोपर्यंत भरत नाही त्या डेटपर्यंत वाढलेल्या संख्या त्याच्यात नंतर ॲड होत असतात. ठीक आहे. तसं पाहिलं त्याच्यात लगभग प्रत्येक कॅटेगरीत प्रत्येक पोस्ट ॲड झालेली आहे. तर वनसेवा याचे टोटल 48 आणि अभियांत्रिकी, सिव्हिल आणि अभियांत्रिकी, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल सगळे 45 आहे. आता आपण बघूया गेल्या 10 वर्षाचा हा व्हॅकन्सीचा आकडा आहे. वेगवेगळे पदं जसं 2024ला 431 फक्त राज्यसेवेकरता आणि 524 टोटल आहे. त्या 524 मधून 93 हे अभियांत्रिकी आणि फॉरेस्टचे काढले तर 431. असा हा सर्वात मोठा नंबर आहे लगभग. हा तर फायनल आकडे आहे. हे फायनल आकडे आहे. याच्यामध्येही अजून ॲड होणार आहे तर हा आकडा मोठा होऊन जाईल. तर आत्तापर्यंतच्या आलेल्या 10 वर्षातली मोठी वॅकन्सी ही असू शकते. हे याकरता दाखवलं की याने तुम्हाला एक म्हणजे प्लॅनिंग करता येईल. अच्छा, प्लॅनिंग काय करायचं? अभ्यासच करायचा आहे. तर ठीक आहे, चला बघूया. आता तुम्हाला टोटल सब्जेक्टची लिस्ट ही आहे. एवढं तुम्हाला अभ्यास करायचा आहे. टोटल 12 तुम्हाला वेगवेगळे सब सब्जेक्ट्स आहे. जसं भूगोल, पर्यावरण, चालू घडामोडी, राज्यशास्त्र, जीवशास्त्र, रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि तंत्रज्ञान. याला मी एक वेगळा कलर केलेला आहे, म्हणजे सायन्स रिलेटेड आहे. हे पॉलिटी, करंट अफेअर्स, जॉग्रफी, एन्व्हायरमेंट दोघंमध्ये एकच येतात. इकॉनॉमिक्स आणि हे हिस्ट्रीचं वेगळं लाल कलर, म्हणजे मॉडर्न, एन्शियंट अँड मेडिव्हल. राज्यसेवेमध्ये मॉडर्न, मेडिव्हल आणि आपलं प्राचीन, एन्शियंट हे तिन्ही पार्ट येतात. कंबाईनमध्ये हे एन्शियंट आणि मेडिव्हल येत नसतं. कंबाईनमध्ये फक्त मॉडर्न येतं. तर जे कोणी असे विद्यार्थी आहे जे राज्यसेवा ॲज वेल एज कंबाईन करतात त्यांनी हे बघून घ्यावं. काही काही टॉपिक्स त्यांना नाही, जसं तंत्रज्ञानवाला टॉपिक नाही आहे, राईट. एन्व्हायरमेंटचं आहे पण एवढं जास्तीत जास्त प्रमाणात नाही आहे. हे सगळं आहे पण जास्तीत जास्त महाराष्ट्राचे भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि महाराष्ट्राची पॉलिटी याच्यावर जास्त फोकस केला जातो. तर तो कंबाईनचा इश्यू वेगळा झाला, त्याच्याकरता मी वेगळं सेशन ठेवणार आहे. आता आपण राज्यसेवेबद्दल बोलत आहोत. तर आपल्याला 30 जूनची, आत्ता बघा मी आज 30 जूनला रेकॉर्ड करतोय, तर 30 जून ही डेट पकडून थोडं मे बी हा तुमच्यापर्यंत 1 तारखेला पोहोचेल. काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही थोडं मागं पुढं करून टाका, कारण की मी आता PPT यानुसारच बनवलेली आहे. तर 30 जून ते 20 जूनपर्यंत 21ला आपली एक्झाम आहे. 21 दिवस बाकी आहे आणि एक्झाम डेट पण 21 आहे. तर या अनुषंगाने आपण आता बोलणार आहोत की कशा प्रकारे कोणकोणते इम्पॉर्टंट टॉपिक्स तुम्ही आत्तापासून बघितलं पाहिजे. आणि मी तुम्हाला डे वाईज स्ट्रॅटेजी देतोय, तेवढं तुम्ही त्या डेजमध्ये उरकून घेण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे. आत्तापर्यंत तुम्ही वाचलेलंच असणार, असं नाही आहे की आता तुम्ही एकदम नवीनरित्या वाचताय. तुमची आय होप की खूप जण 2 वर्षापासून 3 वर्षापासून प्रिपेअर करत आहात. खूप जण यावर्षीच पहिल्यांदा अटेम्प्ट देणार आहे. काही प्रॉब्लेम नाही, पण अभ्यास तर झालेला असेल. मागील 1 वर्षापासून आपण अभ्यास करतोय. आता फक्त एक लास्ट रिव्हिजन किंवा परीक्षेच्या पूर्वीचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. या अनुषंगाने आजचा व्हिडिओ आहे. ठीक आहे. पुढे बघूया. एवढे आपल्याला
लगभग क्वेश्चन्स येतात. थोडंसं याच्यात फेरबदल होतो दरवर्षीप्रमाणे. कधी कधी पॉलिटीवर जास्त क्वेश्चन येतात, कधी कधी सायन्सवर जास्त प्रश्न विचारून घेणार, कधी कधी जॉग्रफी एन्व्हायरमेंटवर जास्त प्रश्न येऊन घेणार. पण मागच्या 10 वर्षाचा आपण डेटा बघितला तर ॲव्हरेजमध्ये एवढे सगळे क्वेश्चन येतात. ठीक आहे, पुढे जाऊया. आता बघा डे 1 पासून तुम्हाला कसं प्रिपरेशन करायचं आहे. डे 1 टू डे 4 म्हणजे पहिला दिवस, दुसरा दिवस, तिसरा दिवस आणि चौथा दिवस, असे 4 दिवसामध्ये तुम्हाला एवढं मी वेगवेगळं जेवढं याच्यात सांगितलेले टॉपिक पहिल्यांदा याला प्रेफरन्स द्या. याच्या व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून त्या सब्जेक्टमध्ये पहिले एकदा पूर्ण लिस्ट बघून घ्या. त्याच्यात जर तुम्हाला वाटत असेल की नाही सर याच्यात अजून हे ॲड करायचं होतं तर तुम्ही हे फास्ट संपून, पण पहिल्यांदा हे टॉपिक तुमचे संपले गेले पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही ॲडिशन करा. हे जास्तीत जास्त इम्पॉर्टंट आहे राज्यसेवेप्रमाणे. ठीक आहे, मी राज्यसेवेप्रमाणे बोलतोय. तर आता हे तुम्हाला बायोलॉजीप्रमाणे आहे, हे थोडंसं जॉग्रफी आहे, हे इकॉनॉमिक्स आहे. जे मेन टॉपिक्स आहे मी ते पहिल्यांदा कव्हर करतोय. याच्यामध्ये तुम्ही ॲडलेस करू शकतात, पण मला असं वाटतं हे नका करू. पहिल्यांदा याला प्रिफरन्स द्या आणि एवढं जरी करून गेले तरी मोर दॅन सफिशियंट आहे. आरामात तुम्ही 80 to 90% पेपर या सिलेबसवर ऑप्ट करू शकतात. ठीक आहे. हा 1/4 निगेटिव्ह मार्किंग असते, मी ऑलरेडी सांगितलं आहे. याचं टाईम मॅनेजमेंट काय पाहिजे ते पण मी ऑलरेडी सांगितलेलं आहे. त्याचं सेशन आहेच. तुम्ही वरती सर्च बॉक्समध्ये राज्यसेवा 2024 स्ट्रॅटेजी PW असं काहीतरी MPSC वाला लिहा. यूट्यूबमध्ये तुम्हाला येऊन जाणार. त्याचे 2 पार्ट आहे, राज्यसेवा पार्ट 1, राज्यसेवा पार्ट 2. ठीक आहे, त्याच्यामध्ये मी डिटेल एक्सप्लेन केलं आहे. पण इथं तुम्हाला हे 21 दिवसाची स्ट्रॅटेजी आहे. त्यानंतर 5 ते 7 म्हणजे 5वा दिवस, 6वा दिवस आणि 7वा दिवस असे 3 दिवस यामध्ये तुम्हाला हे बघा मी ज्या हिशोबाने हे केले ना ते त्याला तेवढेच दिवस लागतात. आता नॉर्मली जर तुम्ही डेली तुम्हाला आता 10 तास अभ्यास करायचाच आहे, त्याच्यात काही म्हणजे कमी जास्त झालं नाही पाहिजे. 10 तासापेक्षा जास्त पण करू नका, नाही तर काय होतात 9चे 9 दिवस असतात एकदम शेवटी तुम्ही थंड पडून जातात. तर 10 तास सफिशियंट आहे. 10 तासापासून मधून 3 तास तर तुम्हाला मॅथ्स रिझनिंग CSAT पेपर 2ला द्यायचं आहे. त्याचं मी ऑलरेडी व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही बघून घेतलेला असणार. ज्यांनी बघितलं नाही त्यांनी बघून घ्या. आणि उरलेले 7 तासात तुम्हाला 3 दिवसाप्रमाणे म्हणजे 7 7 7 7 24 7 21 तासात आता एवढा तर अभ्यास होऊन जाणार ना. मी असं एकदम खूपच असं वेगळं इमॅजिनेटिव्ह युटोपियन काही प्लॅनिंग बनवली नाही आहे. हा सगळा प्रॅक्टिकल बेस प्लॅनिंग आहे. 21 तासात एवढ्या टॉपिकची तुम्हाला रिव्हिजनच करायची. खूप जण तर याला 10 तासातच कंप्लीट करून टाकणार. वाटलं तर तुम्ही याला ॲडिशन अजून काही तुम्हाला पॉईंट्स वाटतात ते टाका, किंवा याला लवकर संपून शेवटचे 5 दिवस उरतात तुमच्याकडे एक्स्ट्राचे, त्याच्यात डबल रिव्हिजन करा. पण ते पण करायची गरज नाही, कारण की मी कसं केलं आहे आता हे 7 दिवसानंतर 8व्या दिवशी तुम्हाला रिव्हिजनला पण टाईम दिलेला आहे. 1 ते 7 या दिवसामध्ये आपण जेवढं वाचलं तेवढ्याची रिव्हिजन ही जास्त इम्पॉर्टंट आहे, कारण की मग काय आपण विसरायला लागतो. ठीक आहे, त्यामुळे रिव्हिजनवर पण मी फोकस केलेला आहे. त्यानंतर बघा 9 ते 13 म्हणजे 9वा दिवस, 10वा दिवस, 11वा दिवस, 12वा दिवस आणि 13वा दिवस, 5 टोटल दिवस आहे. एका दिवसात तुम्हाला 7 तास तुम्ही GS1चा अभ्यास करताय तर 7 35 एवढ्या टॉपिक करता 35 तास फक्त रिव्हिजन करता. तुम्ही काढलेल्या नोट्समध्ये, अंडरलाईन केलेल्या इम्पॉर्टंट पॉईंट्समध्ये एवढंच तुम्हाला वाचायचं आहे. हे रिव्हिजनचं सेशन आहे. ठीक आहे, तर 35 तास त्याला खूप झाले. याच्यात तुम्हाला फिजिक्स दिसतोय, हे उरलेलं तुम्ही जॉग्रफी बघताय, हे उरलेलं इकॉनॉमिक्स बघताय, कारण की याच्यापूर्वी पण आपण जॉग्रफी आणि इकॉनॉमिक्स केलं आहे पहिल्या ते 4थ्या दिवसापर्यंत. आता हे परत एकदा मी रिव्हिजनचा पार्ट दिलेला आहे. 1 ते 13 मध्ये जेवढं आपण काही वाचलंय ते सगळं फटाफट वाचून घ्यायचं. आणि याच्याकरता मी 14वा दिवस दिलेला आहे. म्हणजे रिव्हिजन जास्तीत जास्त मी फोकस करत आहेत, कारण की तोच तुमचा ॲक्च्युली रँकमध्ये येण्याचा मार्ग असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा 15 आणि 16ला मी करंट अफेअर्स एकदम शेवटी ठेवतोय. एकदम पण पहिले पण नाही आणि एकदम पण लास्ट नाही, मोर दॅन सफिशियंट आहे. हा 16वा दिवस आहे आणि 21 दिवसाच्या नंतर आपली लगेच एक्झाम आहे. तर 1 हफ्त्यापूर्वी आपण लगभग वाचतोय, एवढं सफिशियंट आहे. 2 दिवस 15 नंबरचा आणि 16 नंबरचा म्हणजे 14 तासात तुम्हाला वर्षभराचे लगभग 1.5 वर्ष आहे. जानेवारी 2023 पासून 15 मे पर्यंत. खूप जण जूनपर्यंत करतील वगैरे, काही करायची गरज नाही, पेपर सेट झालेला आहे तुमचा. आणि दुसरी गोष्ट, ही 3 वेळेस एक्झाम पुढे गेल्यामुळं एक्झॅक्टली आपल्याला माहीत नाही की किती आधीचा पेपर आहे किंवा किती लेटेस्टचा पेपर आहे. त्यामुळे मी
2023 जानेवारी. खूप जण तुम्हाला एप्रिलपासून जूनपासून सांगतील, पण तसं काही करू नका. उलट मागचे महिने स्किप केलं आणि पुढचे महिने वाढवले तर ते जास्त बेटर राहील. ठीक आहे. याच्यात तुम्हाला 6 मंथली, इयरली मॅगझिन वाचायचे आहे किंवा यावर आपण 360 डिग्री एक्सप्लेनेशनचा व्हिडिओ पण टाकलेले. टोटल 25 सेशन झालेले आहे. त्या पूर्ण 25 सेशनच्या नोट्स PDF तुम्हाला वाचून घ्यावं लागणार. तुम्ही त्याचे व्हिडिओ जाऊन सर्च करा, तुम्हाला तिथं भेटणार. ते करंट अफेअर्स रिलेटेड आहे. प्रत्येक अँगलने त्याच्यावर कशा प्रकारे MCQ आणि डिस्क्रिप्टिव्ह बनवू शकतो ते तुम्हाला दिलेलं आहे. त्याच्यातून 5 प्रश्न जरी आले ना तरी मोर दॅन सफिशियंट आहे. डायरेक्ट 10 मार्क तुमचे वाढतात. ठीक आहे. आणि त्यानंतर 17, 18, 19 म्हणजे 3 दिवसात तुम्हाला हे गांधीयुग म्हणजे हे मॉडर्न हिस्ट्री झालं, हे अणुबॉम्ब वगैरे, ठीक आहे, अंमलारी सायन्स झालं आणि हे पॉलिटिक्स, असं 17 ते 19 3 दिवस मोर दॅन सफिशियंट आहे. मी बाजूला सरकलो आहे. हां, हे मराठीत मी दिलेलं आहे. जरुरी नाही आहे इंग्लिशवाल्यांनो, तुम्हाला याचं नाव तरी ॲटलिस्ट चॅप्टरचं नाव इंग्लिशमध्ये वाचता येत असेल, तुम्ही तेवढं करून घ्या. आणि मग 20 आणि 21 मध्ये शेवटच्या 2 दिवसामध्ये म्हणजे 21वा दिवस म्हणजे ही 20 जूनची डेट येते. ठीक आहे. तर या 2 दिवसामध्ये एक तर रिलॅक्स बसायचं आणि जेवढं तुम्हाला रिव्हिजन करता येईल तुमच्या हिशोबाने बघा, ॲज पर युअर कन्व्हिनियन्स. पण एकदमच वाचतो जीव तोडून तसं काही करू नका. रिलॅक्स व्हा. पहिले आता तुमचं सर्वात पहिले डॉक्युमेंट्स, तुमचे इन्स्ट्रुमेंट, पेन लागतो, पेन्सिल लागते, जे काही लागतं तुम्हाला ते कव्हर करा. त्याच्यानंतर पेनला थोडंसं गिरवा, कारण की डायरेक्टली तुम्ही तिथे गिरणार तर ते आन्सर शीटला खड्डा पडतो. त्याला स्मूथ करून घ्या. रेनॉल्ड लिक्वी फ्लो, वाटतं ते लिहून देतो. रेनॉल्ड लिक्वी फ्लो नावाचा पेन आहे. 10 रुपयाला येतो. ब्ल्यू ब्लॅक जो घ्यायचं ते घ्या. 2 पेन घेऊन जा. दोन्ही थोडंसं 1 तासभर चालवा, थोडा स्मूथ होईल तो. ते पहिले कलेक्ट करा. हॉल तिकीट आला असेल त्याचे झेरॉक्स काढून घ्या. तुमच्या IDची झेरॉक्स पण काढून घ्या, ओरिजिनल पण ठेवा. टाईम मॅनेजमेंट तुम्ही बघा की मी सकाळी 11 ते 1 पर्यंतचा पेपर असतो, तर 11 ते 11:30 पर्यंत हे करणार, 11:30 ते 12 पर्यंत हे करणार. असं टाईम मॅनेजमेंट फिक्स करून ठेवा. त्याच्यानुसार अभ्यास करा आणि एलिमिनेशन मेथडवर जास्तीत जास्त फोकस करा की कशा प्रकारे MPSC प्रश्नाला चेंज करते, कसे फॅक्ट्स फिरवते, विधानं कसे चेंज होतात. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला करायचं आहे. हे 2 दिवस तुम्हाला माइंडला रिलॅक्सेशन आहे, कारण की आत्तापर्यंत तुम्ही खूप अभ्यास केला असेल. तर अशा प्रकारे मी हा प्लॅन केला आहे. साधा सरळ सोपा प्लॅन आहे. याच्यात तुम्ही तुमच्या हिशोबाने चेंज करू शकता. ठीक आहे. जास्त मला मोठा व्हिडिओ बनवायचा नाही आहे, त्यामुळे एकदम छोट्या याच्यातच उरकतोय. मला असं वाटतं हा एकदम प्रॉपर बुलेट प्रूफ प्लॅन आहे. याच्यामध्ये चेंजेस करा. सगळं काही मी इन्क्लूड करण्याचा प्रयत्न केला आहे. 3 तासात CSATचे रोज 2 पॅसेज, ठीक आहे, 3 प्रश्न निर्णय क्षमताचे, 1 तास मॅथमॅटिक्स आणि 1.5 तास रिझनिंग. ऑलरेडी मी यावर सेशन घेतलं आहे, तो तुम्ही बघून घ्या कशा प्रकारे करायचा. आणि त्याच्यानंतर हे, कारण की GS1 मध्ये मला माहिती की त्याच्यानुसारच तुमचा कट ऑफ लागणार आहे. परंतु एक लक्षात घ्या, जोपर्यंत तुम्ही CSAT पास होणार ना तब तक कुछ नहीं होगा. नावाचे पेपरचं क्वालिफाईंग आणि ते क्वालिफाईंग न होऊन देणं किंवा कमीत कमी जण क्वालिफाय झाले पाहिजे, अशाच प्रमाणे आता MPSC पेपर सेट करणार आहे. तर ते पहिले क्वालिफाय बघा. त्याला असं नका करू की सगळं आपलं झालेलं आहे ऑन दी स्पॉट करूया. त्याला रोज करा. ठीक आहे. आणि याच्यासोबत वेळ भेटला तुम्हाला तर रोज टेस्ट पेपर एक तरी लावा आणि त्याचा ॲनालिसिस करा. ठीक आहे. तर हे तुमचं प्लॅन असणार आहे. याच्यात काही तुम्हाला शंका असली वगैरे माझा नंबर तुमच्याकडे आहेच. नसेल जरी भेटला तर नॉर्मल यूट्यूबवर जा, सर्च करा संजय पहाडे सर. PW व्यतिरिक्त तुम्हाला जेवढे बाकीचे व्हिडिओ दिसतील त्यावर मी माझा ऑफिशियल नंबर दिलेला आहे. एकच नंबर आहे माझा 20 वर्षापासूनचा. ठीक आहे. त्यामुळे टेन्शन घेऊ नका. तुम्हाला म्हणजे आम्ही सगळी PW टीम तुमच्यासोबत आहोत. याच्यावर तुम्हाला अजूनही काही डाऊट असेल तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. तर भेटूया. आणि हा परत एकदा सांगतोय, याच्याकरता मॅथ्स रिझनिंगची मी सिरीज सुरू करतोय यूट्यूबवर फ्री ऑफ कॉस्ट, जे अपकमिंग राज्यसेवा आणि कंबाईन करता असणार आहे. फ्री ऑफ कॉस्ट संध्याकाळी 7 वाजता, संध्याकाळी 7 ते 8 अशा प्रकारे असणार आहे. ते पण तुम्ही जॉईन करा. तिथं तुमची CSATची प्रॅक्टिस होऊन जाईल. ठीक आहे. तर भेटूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.